हे गाइज वेलकम बॅक टू अवर हॉल क्रेज चॅनल. सो विंटर ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे आणि हा मंथ ऑलमोस्ट मी विंटरचं कलेक्शन घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. वेडिंगचं कलेक्शन ऑलरेडी बॅक मंथमध्ये मागच्या महिन्यामध्ये झालेलं आहे. नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. खरंच खूप छान कलेक्शन होतं. पैठणी साडीचं कलेक्शन, त्यानंतर रुबाची जी ज्वेलरी होती ज्याला खूप जास्त प्रतिसाद देण्यात आला होता. खूप छान ज्वेलरी आहे. वेडिंगसाठी अगदी बेस्ट आणि हाय क्वालिटीमधली ज्वेलरी त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. सो चला, आजचं जे कलेक्शन आहे ते स्पेशल विंटर कलेक्शन आहे आणि थोडे वेगवेगळ्या पॅटर्नचे इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून प्रत्येक एजच्या गर्ल्सला किंवा लेडीजला यूज करता येईल. सो या सगळ्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. भरपूर जणांना अजूनही कन्फ्युजन आहे की लिंक्स कुठे प्रोव्हाइड होतात. सो प्रत्येक व्हिडिओचे एक डिस्क्रिप्शन असतो, इन्फो असतो. त्या इन्फोमध्ये हे सगळ्या लिंक्स प्रोव्हाइड केलेले असतात. त्यानंतर खाली दिलेल्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथून पण तुम्हाला डायरेक्ट लिंक मिळेल. मी स्टोरीज अपलोड करत असते किंवा रील अपलोड करत असते. रीलवर जर कमेंट केलं लिंक म्हणून तर डायरेक्ट तुमच्या डीएममध्ये इंस्टाग्राममध्ये मेसेज प्रोव्हाइड होतो, त्या पूर्ण लिंक्स चला आजच्या कलेक्शनला स्टार्ट करूया. खूप छान कलेक्शन आहे. सो त्यामधील काही जे आहे ते स्वेटरमध्ये आहे, काही स्वेट शर्टमध्ये आहे, काही जॅकेट्समध्ये आहे. सो सगळ्या पद्धतीचे आहे आणि आजचं पूर्ण कलेक्शन मिंत्राचं आहे, कारण मिंत्रावरचं जे कलेक्शन असतो स्पेशल विंटरचं ते खूप छान असतं. मी पर्सनली यूज केलेलं आहे, त्या मला एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मुद्दाम मी मिंत्रावरून ऑर्डर केलेले आहेत. सो या पद्धतीची स्वेटर मला रिसीव झालेली आहे पर्पल कलरमध्ये. थोडंसं शॉर्ट आहे, इझिली आपण एखाद्या जीन्सवर वगैरे किंवा प्लाझोवर वगैरे किंवा आपण एखाद्या बॉटमवर वेअर करू शकतो ॲज अ टॉप म्हणून. सो अशा पद्धतीचं पर्पल आणि पूर्ण उलनचं आहे. ज्या पद्धतीचा हाताचं विणकाम स्वेटरचं केलं असतं त्या पद्धतीचं पूर्ण या स्वेटरचं विणकाम आहे. हे आहे ड्रेसबेरीचं आहे. याचे पण जेवढे पण ब्रँडचे कपडे असतात, या ब्रँडचे जेवढे कपडे असतात खूप छान असतात. यामध्ये मी एम साईज ऑर्डर केलेलं आहे सध्याच्या हिशोबाने. सो अशी पर्पल कलरची छान मला स्वेटर रिसीव झालेली आहे. खूप छान वाटते. क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे, कापड अगदी व्यवस्थित सॉफ्ट आहे. लॉंग स्लीव्ज प्रोव्हाइड केलेली आहे. इथं थोडंसं इलॅस्टिकचं पॅटर्न दिलेलं आहे आणि खूप छान असं एक पॅटर्न तयार केलेलं आहे स्वेटरवर. हायलाईटसाठी इथे छान डिझाईन दिलेले आहे, कॉलर्स दिलेले आहेत जे पूर्ण त्यांनी या ठिकाणून कॉलरला थोडंसं टक केलेलं आहे. येलो आणि व्हाईट कलरमध्ये अशा पद्धतीची इथे पूर्ण डिझाईन तयार केलेली आहे दोन्ही साईडला. सो पूर्ण स्वेटरवर हा जो पार्ट आहे खूप व्यवस्थित हायलाईट होतोय. तुम्ही साईडला बघू शकता एकदा घातल्यानंतर कसं दिसतंय. सो प्रॉपर जीन्सवर वगैरे घालायचं असेल तर अगदी बेस्ट कलेक्शन. त्यानंतर नेक्स्ट जे आहे थोडंसं जॅकेट पॅटर्नमध्ये. काहीचे जे साईजेस आहेत ते मला रिसीव झालेले नाही, म्हणजे अवेलेबल नसल्यामुळे मी थोडंसं मोठ्या साईजमध्ये ऑर्डर केलेला. हा मला रिसीव झालेला हा रोडस्टरचा आहे आणि एल साईजमध्ये मी ऑर्डर केला, कारण माझं एम साईज यामध्ये अवेलेबल नव्हतं. मे बी तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईपर्यंत त्यात साईज अवेलेबल राहणार, कारण खूप लवकर मिंत्रावर रिस्टॉक होतात प्रॉडक्ट. या पद्धतीचं थोडंसं मेहंदी आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. खूप अट्रॅक्टिव्ह कॉम्बिनेशन वाटत आहे. पूर्ण लॉंग आहे, ट्रॅव्हलिंगसाठी अगदी बेस्ट आहे. इथे टच बटन दिलेली जाड आहे. सो इझिली आपण बाईकवर किंवा गाडीवर किंवा बाहेर ट्रॅव्हल करायचं असेल तर इझिली आपण घालू शकतो. सो अशा पद्धतीचं प्रॉपर असं जॅकेट दिलेलं आहे, जो पूर्ण पॅक आहे. याचं नेक पूर्ण पॅक राहणार आहे. या पद्धतीचं इलास्टिक दिले आणि जी चेन प्रोव्हाइड केलेली आहे, जी वरपर्यंत नेकपर्यंत प्रोव्हाइड इथपर्यंत येईल अशा पद्धतीची नेक दिलेली आहे. पूर्ण स्वेटर एकसारख्या कलरचं आहे. खालच्या साईडला थोडंसं खालच्या साईडला इथे पॅकेट दिलेलं आहे. इथे पण टच बटन प्रोव्हाइड केलेली आहे आणि इथे इलास्टिक दिलेली आहे. बॅक साईडून पूर्ण प्लेन आहे. तसं पण स्वेटरवर खूप कमी अशा एकदम कमी डिझाईनमध्ये स्वेटर किंवा एखादा जॅकेट तयार होतो. त्यामध्ये मी थोडंसं फॅन्सीमध्ये पण काही स्वेटशर्ट मागवून घेतलेले. क्रीमिश कलरची एक स्वेटशर्ट मी मागवून घेतली होती, बघू शकता. आणि हे आहे मास्ट अँड हार्बर ब्रँडची आहे. यामध्ये एम साईज मला रिसीव झालेला आहे. थोडंसं लूज पॅटर्नमध्ये असतात जे स्वेटशर्ट असतात, थोडेसे लूज पॅटर्नमध्ये असतात. सो प्रॉपर या पद्धतीचे मोती प्रोव्हाइड केले आणि अगदी व्यवस्थित पेस्ट केले आहेत.
आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये सगळे मला रिसिव्ह असं लॉंग स्लीव्ज यावर दिलेलं आहे आणि या ठिकाणी इलॅस्टिक दिलेलं आहे. सो जनरली जे स्वेटशर्ट असतात ते प्लेनच असतात, थोडंफार त्यामध्ये थोडंसं हायलायटिंग पॉईंट असतो आणि बॅक साईडनी पूर्ण प्लेन आहे, राऊंड नेक प्रोव्हाइड केलेलं आहे. एम साईज ऑर्डर केलं होतं, मे बी मला थोडंसं लूज होईल. जर ज्यांना खूप लूज घालायची सवय तर तुम्ही जो तुमचा एक साईज आहे तो एक्झॅक्ट मागवू शकता. जसं मला एम साईज जनरली कुर्तीचे वगैरे बसतात, सो मी एम साईज ऑर्डर केला होता. जर खूप फिटिंगचं हवं असेल तर एक साईज थोडंसं कमी बोलवायचं, जेणेकरून प्रॉपर फिटिंगला येईल हे. सो अशा पद्धतीचं आहे. खालच्या साईडनी इलास्टिक दिलेली आहे. या पद्धतीचं कापड खूप सॉफ्ट प्रोव्हाइड, खूप सॉफ्ट कापड आहे. तुम्ही अगदी जवळून जर लक्षात येत असेल तर खूप सॉफ्ट कापड प्रोव्हाइड केलेलं आहे. थोडंसं असं बॉईज टाईप किंवा एखाद्या जीन्सवर वगैरे घालता येईल, एखाद्या लोअरवर घालता येईल अशा पद्धतीचं हे एक पॅटर्न आहे. एक स्वेटशर्ट पुन्हा बोलवली आहे मी, जी पूर्ण प्लेनमध्ये आहे. ही आहे सेम ब्रँडची आहे, मॅस्ट अँड हार्बर ब्रँडची आहे. सो हे सगळे आउटवेअर आहेत. आउटवेअरमध्ये एखाद्या क्लॉथवर आपण घालू शकतो, कुठलीही इनर्स नाही आहेत. जसे लाईक थर्मल्स वगैरे येतात, सो त्या पद्धतीने हे वेअर नाही करतात. यामध्ये मला एम साईज नव्हतं मिळालं, सो मी एल साईज ऑर्डर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला दाखवता येईल. यामध्ये हायलायटिंग पॉईंटमध्ये अशा पद्धतीचे बटन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. शोल्डरच्या साईडनी राऊंड नेक दिलेला आहे आणि छोटंसं इथे मेसेज दिलेला आहे. यामध्ये इलॅस्टिक दिलेली आहे. सेम इलॅस्टिक खालच्या साईडला पण प्रोव्हाइड दिलेली आहे. बेबी पिंक कलरमध्ये रिसिव्ह झालेला आहे मला. पुन्हा कापडची क्वालिटी खूप छान आहे. आतमधलं जे कापड आहे खूप सॉफ्ट दिलेलं आहे. सो नॉर्मल जर बाहेर कुठं ट्रॅव्हल करायचं असेल तर त्यासाठी अगदी बेस्ट कलेक्शन. तर आजच्या कलेक्शनमधलं लास्ट पण मला थोडंसं वेगळं मागवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून प्रॉपर एखाद्या पार्टी वगैरेमध्ये आपल्याला वेअर करता येईल. एल साईज ऑर्डर केलं होतं. बाकी जेवढं पण होते थोडेसे अफोर्डेबल प्राईसमध्ये, थोडंसं महाग आहे कारण क्वालिटी पण त्या पद्धतीची आणि थोडंसं एक पार्टी वेअर पण पीस म्हणू शकतो, या पद्धतीचा हा पीस आहे. प्रॉपर असं जॅकेट मी ऑर्डर केला होता, जो एखाद्या पार्टीसाठी, स्पेशल पार्टीसाठी किंवा बाहेर कुठं ट्रॅव्हल करत आहोत आपण किंवा एखाद्या फंक्शनमध्ये जायचं असं, अशा वेळेला खूपदा आपल्याला विचार येते की नॉर्मल जे स्वेटर असतात आपल्या वेस्टर्न क्लॉथवर जात नाही किंवा वेस्टर्न वेअर करत आहोत आपण एखादं, सो त्यावर मोस्टली जात नाही. सो अशा वेळेला अशा पद्धतीचे जे जॅकेट्स आहेत खूप छान दिसतात. पूर्ण ज्या पद्धतीचा ब्लेझर असतो त्या पद्धतीची याची फिटिंग दिलेली आहे. मी वापरून बघितला, हा जो भाग आहे प्रॉपर इथे खांद्यावर स्टेबल राहतो आहे. छान इथे बटन्स दिलेले आहेत या ठिकाणी आणि एक्स्ट्रा बटन सुद्धा यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. खालच्या साईडला पाऊच दिलेले आहे त्या पद्धतीचे आणि छान इथे नेकला हायलाइट करण्यासाठी फर लावलेला आहे. छान कोटिंग दिलेली आहे, इनर प्रोव्हाइड केलेला आहे. सो प्रॉपर जर एखाद्या थंड्या ठिकाणी पण जर आपण ट्रॅव्हल करत असणार, लाईक काश्मीर किंवा ज्या ठिकाणी बर्फ खूप जास्त प्रमाणात असते, त्यासाठी तर अगदी बेस्ट पीस आहे. प्रॉपर एक हीट देण्यासाठी आणि एक हीट प्रोव्हाइड करणारा पीस आहे. हँडला कुठलंही बटन्स प्रोव्हाइड केले नाहीत, प्लेन दिलेलं आहे. छान कलर कॉम्बिनेशन खूप व्यवस्थित दिलेलं आहे. सो हे होतं आपलं कलेक्शन. लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. कसं वाटलं तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजच्या कलेक्शनमधलं तुमचं कुठलं आउटफिट किंवा स्वेटशर्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं ते पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर लिंकच्या रिलेटेड काही क्वेरी असेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी डायरेक्ट त्या प्रॉडक्टची लिंक प्रोव्हाइड करेन. मी खूपदा मला प्राईज विचारला जातो, सो प्राईज मी यासाठी मेन्शन करत नाही कारण प्राईज हे व्हॅरी होत असतात खूप जास्त. कुठलेही ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल सो त्याचे प्राईस खूप जास्त व्हॅरी होत असतात. मधात फक्त मी एखाद्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं, सो प्राईस थोडेफार 100 रुपीज किंवा त्यापेक्षा कमी प्राईजमध्ये ते व्हॅरी होतं, त्यामुळे मी मेन्शन करत नाही. आणि सगळ्या लिंक खाली दिलेल्या असतात, तिथं जर क्लिक केलं तर सगळ्यांची जे रिसेंट प्राईस त्या प्रॉडक्टची आहे त्या तुम्हाला माहीत होऊन जातं. सो कसं वाटलं आजचं व्हिडिओ ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण असंच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय बाय.